आई हे बघ, गरज असेल ना तर तू म्हणशील तितक्या लोकांना आपण घेऊन जाऊ 5 स्टार मध्ये. पण आता गरजच नाहीये, काही निमित्त नाहीये, मग उगाच आपण का खर्च करायचा एवढा, असं माझं म्हणणं आहे. आपण म्हणजे कोण? निरंजनच ना. इथल्या हॉटेलचं बिल किती येतं माहितीये का तुला? तुला झेपणार आहे का ते? बाबा त्यांच्याकडे नको बघू. अरे निरंजन मोठा बिझनेसमॅन झालाय म्हणून त्याला जमू शकतं. ठराविक पगार घेणाऱ्याला नाही जमणार. शक्य आहे म्हणून हवा तसा खर्च करायचा, वाटेल तसा. स्वानंदी बरोबर राहून राहून ना तू पण तसाच विचार करायला लागलायस. अरे प्रत्येक क्षण असं जगायचा असतो इंद्रनील. मान्य आहे ना मला, प्रत्येक क्षण साजरा करायचा असतो, मान्य आहे. पण का करायचा? काही निमित्त त्यासाठी? का उगाच खर्च करायचा? जगतोय ना आपण खूप छान आनंदात, मग एवढा खर्च उगाच वायफळ का करायचा? अरे पण त्याची काळजी तू का करतोयस? तुला नाहीच बिल भरायचंय, निरंजन भरणार आहे. आणि ते तू सहज भरू शकतो की नाही? बरं निघूया, काय गप्पा मारत बसलोय आपण? कसं जायचंय? आई अगं 2 गाड्या अरेंज केल्यात मी खाली. अरे वा, बघ इंद्रनील, याला म्हणतात आयुष्य जगणं. तुला सांगितलं असतं ना, तू दीक्षा घेऊन आला असतास. निरंजन मोठा विचार करतो ना म्हणून त्याला मोठं काम मिळालं. अहो आपण घरी आलो ना की निरंजनची दृष्ट काढून टाकायची आठवण करा मला. हो हो. चला निघूया ना. हो, खाली गाड्या आहेतच उभ्या. बर आम्ही होतो पुढे. या रे सगळे. या लगेच. नील चल. दुपारी झोपेच्या गोळ्या घ्यायला निघाली होती आई, आणि संध्याकाळी छान तयार होऊन उत्साहात जेवायला निघाली. दादाचं कौतुक वाटणं अगदी साहजिक आहे तिला, पण मग माझ्याशी नीट नव्हती भागत. काही कळत नाहीये. निरंजन झाली का सगळी तयारी? मी तुमच्या अगोदर तयार आहे. चला निघायचं का? निलिमा, स्वानंदी. आई तुला बरं वाटतंय? हो छान आहे मी. अगं पण झोपेच्या गोळ्या? दुपारची गोष्ट दुपारी संपली, आता रात्र झाली. इंद्रनील थांब ना जरा. तू निरंजन फोन करतोस ना? हा तुझा फोन बघितला की लगेच घेतील फोन. ते कर ना. इंद्रनील तू नुसताच मोठा झालायस, तुझे विचार ना अजून लहानच आहेत. अरे निरंजन मोठा बिझनेसमॅन झालाय म्हणून त्याला जमू शकतं. ठराविक पगार घेणाऱ्याला नाही जमणार. निरंजन मोठा विचार करतो ना म्हणून त्याला मोठं काम मिळालं. अहो आपण घरी आलो ना की निरंजनची दृष्ट काढून टाकायची आठवण करा मला. 5 स्टार हॉटेलची मजा काय औरत असते. हो ना, निरंजनमुळे कळलं आपल्याला ते. तेव्हा असा मुलगा सगळ्यांना दे. आज मस्त ट्रीट दिली ना भाऊजींनी. काय हो, मस्त होतं ना हॉटेल. काय हो,
लक्ष कुठे तुमचं? डोक्यात कसला विचार सुरू आहे का? हा म्हणजे जस्ट असंच विचार करतोय. नक्की काही टेन्शन नाही ना? हे बघा, काही टेन्शन असेल तर शेअर करा. टेन्शन न शेअर केल्याने कमी होतं. आणि मी तसंही तुम्हाला एकटं नाही सोडणार. सांगा काय झालं? दादा उगाच खूप खर्च केला ना दादाने आज. त्याने एवढा खर्च नको करायला, थोडं सेव्हिंग केलं पाहिजे. हा मान्य आहे, त्याला पार्टी द्यायची होती, एवढी मोठी ऑर्डर त्याला मिळाली, पण तरी एवढा खर्च. अहो नवीन काम आहे ना, त्यामुळे पुढे आपण नको करू देऊया एवढा खर्च. हम्म. त्याला कुठेतरी सांगितलं पाहिजे. पण कुणीतरी म्हणजे कोणी? अर्थात मीच सांगेन त्याला पुढे. हा बोला तुम्ही, पण आता त्या गोष्टीचा विचार करू नका. एवढंच होतं ना डोक्यात? तुम्ही लोक ना यार, सॉलिड लबाड आता. हा? त्यामुळे दरवेळेस तुम्हाला हॉटेलमध्ये मी घेऊन जातो, मी ऑर्डर देतो. तर तुम्ही यावेळेस मात्र दादाने पार्टी दिली तर मला विचारलं पण नाही, ऑर्डर पण नाही विचारली. आणि अहो मी कसं बोलणार? तुम्हाला कळत कसं नाही? चूक झाली. सॉरी. सॉरी. ओके. सॉरी. हा ओके. बरं तुमच्या स्टाईलने माफ कर दो गरीब बायको को. बरोबर ना? माफ कर दो. बायको इधर आओ. आईंची वागणूक तुम्हाला खटकली, पण नाव भाऊजींचं घेतलं. ठीक आहे, निदान काही गोष्टी तरी लक्षात यायला लागल्यात तुमच्या. पण आय एम सॉरी, हे सगळं मुद्दाम करतोय आम्ही. तुम्हाला त्रास व्हावा म्हणून नाही, खरं काय हे तुम्हाला कळावं म्हणून. बाबा चहा. हे अरे याला पण नाश्ता आणा. हो. चहा देऊ? काय हो, चेहरा का असा दिसतोय? बरं नाही वाटत आहे का? अगं रात्रभर झोप नाही झाली, झोप आलीच नाही. जरा ड्राउझी वाटतंय. हो, हे सकाळी आले होते तुम्हाला उठवायला. जॉगिंगला जायचं होतं ना, पण तुम्ही झोपला होता. दादा आला होता, पण मग झोप झाली नव्हती ना. बरं नव्हतं वाटत, म्हटलं मग तू जाऊन ये. इंद्रनील, तुला बरं वाटत नसेल तर अंगावर नको काढू, औषध घे. मी जाणार नाहीच आहे असं आज ऑफिसमध्ये. आई, पण तू थांबणार आहेस ना घरी माझ्याजवळ, प्लीज. अरे इंद्रनील, तू काय लहान आहेस का आता? हा बाबा, लहानच आहे मी. तुम्हाला माहिती आहे ना, लहानपणापासून सवय आहे माझी. बरं नसलं की मला आई उशाशी लागते. आई थांबणार आहेस ना? अरे आज नाही जमणार आहे इंद्रनील मला. अहो साहेब, कोणाला बोलू नका. एक बाई आपल्याला बोलली 5,000 रुपये देतो, तर तिच्यासाठी आपण नकली डॉक्टर बनून गेलो होतो. खोटा डॉक्टर? डॉक्टर मिरजकर म्हणून नाव ठेवलं होतं त्या बाईने माझं. आणि काय केलं मग डॉक्टर मिरजकर बनून तिकडे? काही दिवस इकडून तिकडे हलता येणार नाही, आणि 15 दिवस त्या बाईंना इकडून तिकडे हलून देऊ नका, एवढंच बोलायला सांगितलं होतं मला. बस. त्या बाईचं नाव काय होतं? ललिता जागीरदार नाव होतं त्यांचं.